ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण मानतुंगा आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 38 ऐकणार आहोत। च्योतन मदाविल विलोल कपोल मूल मत्त भ्रमत भ्रमरनाद विरुद्ध कोपम ऐरावताभमिभ मुद्धतमापतन्तं दृष्ट्वा भयं भवति नो भवदाश्रितानां। हे भगवन, आपल्या आश्रित मनुष्यांना उन्मत्त झालेल्या मदद्रवाने मलिन व चंचल गालांच्या मूळ भागात वेडे होऊन फिरणाऱ्या भुंग्यांच्या शब्दांनी क्रोध ज्याचा वाढलेला आहे, अशा ऐरावताप्रमाणे पुढे आलेल्या उद्धट हत्तीला पाहूनही भीती वाटत नाही। हे प्रभो, जे मनुष्य आपली शरणागती घेतात त्यांना मदोन्मत हत्तीही भयभीत करू शकत नाही, कारण आपले शरण त्या जीवाचे हित करणारेच आहे। गज वशीकरण, वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्घम नमो मनबलिनम ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम नमो भगवते अष्टमहानाग कुलोच्चाटिनी कालदंष्ट्र मृतकोत्थापिनी परमंत्र प्रणाशिनी देवी शासनदेवते ह्रीं नमो नमः स्वाहा। शुद्धतापूर्वक ब्रह्ममुहूर्तावरती पिवळे वस्त्र धारण करून यंत्राचे मुख उत्तर दिशाकडे असावे। यंत्राचा अभिषेक करून कलश स्थापन, दीप धूप स्थापन करावे। पिवळ्या रंगाच्या आसनावरती आपण पद्मासनामध्ये बसून 1008 वेळा 38 नंबरचे काव्य तसेच वृद्धिजाप्य आणि मंत्रजाप यांचे स्मरण केल्याने सिद्धी प्राप्त होते। फल आहे हस्तिमदभंजक तथा वैभववर्धक। ओम ह्रीं हस्त्यादि पशुवर्ग निवारकाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 38 ऐकलो। उद्या आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील सिंह शक्ती संहारक काव्य क्रमांक 39 ऐकणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।